सन्माननीय जयेश पाटील सोनारपाडा यांचं देखील शुभागमन झालं आहे. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. जयेश पाटील सोनारपाड्याचे यांचं देखील शुभागमन झालं आहे. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपल्या देखील मात्र स्पर्धेच्या माध्यमातून अधिक सहर्ष स्वागत आहे. आम्ही नक्कीच आलेल्या सर्वच मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत. आपण मॅच देखील सुरू करूया, कारण का ही मॅच 5 वर्ष आहे. मॅच जशी मात्र सुरू होईल आपण पुन्हा एकदा जाऊया. आमच्यासोबत आज दिवसभर त्यांनी चांगल्या प्रकारचं समालोचन केलं, सर्व प्रेक्षकांचं देखील मनोरंजन केलं. आपण पुन्हा एकदा आपण ऐकूया बाबूसा यांचं धावतं समालोचन पुढच्या 5 षटकांसाठी. हॅलो, विठ्ठलजी पाटील सरपंच नक्की झुंबाडले गावचे यांचं देखील शुभ आगमन झालं आहे. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केलं जाईल. तर नक्कीच आमच्या आयोजकांना विनंती आहे की आपण देखील हा शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून करावा. आलेल्या सर्वच मान्यवरांचा आपण मान सन्मान शुभ सन्मान करत आहोत. दत्त जयंती खूप चांगला दिवस. तर मॅच आपण एकदा स्टार्ट करूया. आपण जाऊया पण एकदा बाबूसा यांना आपण ऐकूया. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुल सर. उसके साथ साथ तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत. बात करेंगे जो 2-3 की टूर्नामेंट इस मैदान के ऊपर आगाज किया गया था और उसके अंजाम की समय यहाँ पर आ चुका है. आमदार चषक 2019 होमसाई क्रिकेट संघ आगासन सन्माननीय विठ्ठलजी पाटील आमचे सरपंच उंबारली गावचे यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. ज्ञानेश्वर मुंडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती करावा. आलेल्या मान्यवरांचं आपण मान सन्मान शुभ सन्मान करत आहोत. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं शुभ सन्मान केलं जाईल. मात्र आता इनिंग ब्रेक मध्ये 3 ओव्हरच्या नंतर आपण मान सन्मान घेऊया. विनंती आहे की आलेल्या मान्यवरांचं आपण सर्वांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. मॅच आपण प्लीज स्टार्ट करा. 5 ओव्हरची मॅच विशाल मडवी तुम्हाला बॅटिंग देखील करायची आहे दूसरा इनिंग मध्ये. हो तो कमेंट बॉक्स आपण ऐकूया बाबूसा यांना. थँक्यू सो मच. तो चलिए धन्यवाद राहुल सर. तो चलते हैं आज के दिन की बात करेंगे. ये अंतिम मुकाबला जो 2 दिन से खेला जा रहा था और ये देखिए भाई आगाज यहाँ पर अच्छी हो तो फिर अंजाम बेहतर. उम्बाले टीम हौसला लेकर मैदान के ऊपर और शुरुआत छक्के से. कहते ना यादों की सौगात लिया, दुआ की बरसात लिया और पहली ओवर में कुमार का विकेट लेते हुए पहले गेंद के बाद छक्का और उसके बाद वापसी. और नए बल्लेबाज देखिए यहाँ पर भावेश. तो इसके साथ राहुल सर आप पूरी इस आयोजनकर्ताओं का शुक्रिया अदा करना चाहूँगा. पहली मर्तबा इस सरजमी के ऊपर. और ये देखिए भाई इस बार उड़ता हुआ गेंद फील्डर यहाँ पर अक्से. यहाँ पर थोड़ा डर था एक, क्योंकि पीछे देखा जाए तो बड़ी खड्डा है और शायद मौका था यहाँ पर गेंद के ऊपर नजरें नहीं रखे आखिरी समय तक. और जीवन दान यहाँ से मिलता हुआ. जीवन दान देखिए मिलता हुआ सचिन एक बड़े नाम अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में ले चलिए. और यहाँ पर बात करेंगे ये सचिन उम्बारली टीम के लिए. और ये देखिए कमाल के कवर ड्राइव है. राहुल सर बात करेंगे ना इस उम्बारली टीम ने स्टार हुए के मैदान के ऊपर वाघीवली ओढ़ा केडीएच जैसे ताकतवर टीम रायगढ़ के उस टीम के सामने कितना बड़ा लक्ष्य रखे थे. लेकिन खराब वहाँ फील्डिंग काफ़ी था. जब उनका मैच खत्म हुआ टीम मीटिंग चल रहा था, मैं भी उस समय वहाँ पर मिला. उनके खिलाड़ी से यही बताया कि कुछ नहीं, सिर्फ ये आपकी खराब फील्डिंग, काफ़ी खराब फील्डिंग एक नहीं थी. ग्राउंड और शॉट फील्डिंग खराब थी. उसके साथ कैच भी काफ़ी छोड़ा गया, चौकी भी दिया गया. ओहो हो ये देखिए वाह रे वाह, घुटना टेक तमाशा देख चेरन.
उम्बारली टीम कल फाइनल तक क्यों पहुंचे इस मैदान के ऊपर और उसकी गवाह देखिए इस मैदान के अंदर अभी दिखाते हुए फाइनल मैच में। और देखिए इसके साथ और एक मैसेज यहाँ से मिलता हुआ पल्ले के मैदान के ऊपर भी फाइनल तक पहुंचे हैं। क्या बात है, कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे। और इस साल बात करेंगे तो उम्बारली टीम काफ़ी तहलका मचाएंगे। राहुल सर जब आगाज ऐसी हो तो सोचिए अंजाम सीजन पूरी बाकी है। ये तो टेलर है भाई, पिक्चर बाकी है। लेकिन दातुली टीम का भी तारीफ करना चाहूँगा क्योंकि आज के दिन के ऊपर अच्छी क्रिकेट गेंदबाजी से बल्लेबाजी से, लेकिन ये बड़ा चुनौती है। सामने देखिए उम्बारली जैसे टीम बता रहे हैं भाई जी ले जिंदगी खुशी की तलाश न कर और छू ले आसमान गुरु जमी की तलाश न कर। और पहला ओवर में देखिए अच्छा खासा रन आता हुआ। पहला ओवर में देखिए टीम का टोटल जाकर पहुंचा 16। लेकिन यहाँ से देखिए लंबे कट के खतरों के खिलाड़ी 420 खिलाड़ियों का खिलाड़ी वो है अक्षय। दातुली की बात आती तो भाई वो जी हमारे खास मित्र जो विश्वजीत ठाकुर के बिग फैन हैं, शुभकामना देते हुए उनको इस टीम को यहाँ से। और देखिए काफ़ी मान्यवर भी यहाँ पर आए, उनका भी तहे दिल से स्वागत है। और ये देखिए हर गेंद के पर अक्रॉस द लाइन बात करेंगे अक्षय की गेंदबाजी एक विसरण की तरफ चलेंगे ना, वो देखिए गति नहीं करते हैं, कटर गेंद खेलते हैं ज़्यादा और उसमें लेग ब्रेक भी करते हैं और ऑफ ब्रेक भी, दोनों तरफ गेंद घुमाने की ताकत रखते हैं। और गेंद टप्पा खाने के बाद जो बाहर की तरफ जो गेंद निकलती है ना वो ज़्यादा बल्लेबाज को परेशान बनाती है। अतिरिक्त स्विंग देखने को मिलता है और इसलिए देखिए ये रिवर्स शॉट इसलिए खेला गया था। और यहाँ से देखिए एक ओवर में 16 रन और दूसरे ओवर जैसा आए देखिए निर्जय टीम आज के दिन के ऊपर कहूँगा सबसे अच्छी बल्लेबाजी उस टीम में दिखाई दे रहा था। लेकिन दातुली टीम के गेंदबाजी के सामने थोड़ा सा उनका बल्लेबाजी डगमगाया, लेकिन उसका कारण एक ही था 24 गेंद के ऊपर उन्हें 54 रन बनाना चाहिए था और शुरुआत अच्छा नहीं रहा। शुरुआत अच्छी हो तो फिर सब कुछ अच्छा। चलिए यहाँ पर केजूजी मुंडे कल और ये देखिए गेंद ऊंचाई लिया लंबाई कम और इसके साथ मिलता हुआ देखिए पहला सफलता नहीं यहाँ से दूसरा सफलता। राजू पाटील आला नवस राज साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवस होती चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा। सन्माननीय ऑनरोल शेठ संती उसळकर यांचं देखील इथं शुभागमन झालं आहे। या अप्रतिम असं व्यक्तिमत्व त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यावं। आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक अशी स्वागत आहे, कारण का अप्रतिम अशी आमदार ट्रॉफी आपण एन्जॉय करतोय आणि मोठ्या संख्येने मान्यवर देखील आपल्या व्यासपीठावरती येत आहेत। बाबू साहब चलिए निश्चित रूप से देखिए मैदान के अंदर तो रन बरस रहे हैं, लेकिन देखिए कितने बड़े हस्ती यहाँ पर तस्वीर रख रहे हैं पांडुरंग सेठ संते साहेब और उनके बारे में जिक्र करेंगे। लेकिन यहाँ पर खूबसूरत चौका और टीम का टोटल चौके के साथ पहुंचा 22 लॉस ऑफ 2 विकेट्स। आ रहे हैं भलाई, लेकिन क्या दमदार शुरुआत। अक्षय के ऊपर डर पैदा किया और वाइड के रूप में एक रन आता हुआ। लेकिन अक्षय की बात करेंगे ज़्यादा वाइड यॉर्कर कर नहीं सकते हैं गेंदबाजी में, क्योंकि उनके पास देखिए ज़्यादा गेंद बाहर की तरफ निकल रही है आउट स्विंग, तो वो वाइड यॉर्कर करेंगे तो और उससे कहीं बाहर निकल जाएगा। ये देखिए उनकी एक मजबूरी बन जाती है। कहते हैं ना हर इंसान की ताकत में भी कमजोरी रहती है। ये देखिए मजबूरन इस बार गेंद लाइन में रखना पड़ा, लेकिन अंपायर के लिए भी मुश्किल होगा उनकी गेंद के ऊपर लेग विफर देना, क्योंकि उनकी गेंद काफी बाहर की तरफ घूमता है। तो सन्माननीय प्रमोदजी मडवी यांचं देखील शुभागमन झालं आहे। त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यावं। आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असे स्वागत आहे। आमदार शास्त्रामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत। तो चलिए उड़ाया गेंद को, फिर से एक बार उड़ता हुआ शॉट, लेकिन इस बार 6 रन यानी गगनचुंबी सिक्सर।
पर मुकाबला है। तो टीम का टोटल देखिए 2 ओवर का खेल समाप्त होने के साथ पहला ओवर में 16, इस ओवर में 14 और टीम का टोटल जाकर पहुंचा 30 रन 2 विकेट से। तो राहुल सर क्या कहना चाहोगे इस 2 दिन के टूर्नामेंट में, जिस तरह से केजू मुंडे जी की मेहनत और उसके साथ साथ पूरी उनकी ग्रामस्थ का तारीफ करना चाहूँगा। ओम साई क्रिकेट से आगासन 30 रन, पहला ओवर पे 16, दूसरे पे 14 और कुल टोटल पहुंचा 30 यानी 30 पे 2। तो चलिए कुछ शायद यहाँ पर कुछ इंजोरी खिलाड़ी यहाँ पर फर्स्ट एड और स्प्रे लेकर देखिए इस मैदान के अंदर, और जख्म ज़्यादा गहरा है तो फिर मुझे नहीं लगता है जख्म यहाँ पर ज़्यादा कुछ गहरा है। 2 अंपायर देखिए यहाँ पर सुभाष सर की तारीफ सराहना करना चाहूँगा और उनके साथ साथ जितेंद्र सर का भी तारीफ करना चाहूँगा। दोनों अंपायर ने आज बेहतर काम किए हैं और इस टूर्नामेंट में देखिए 4 चांद लगाने के काम किए हैं, और दर्शकों का भी सराहना करना चाहेंगे। राहुल सर देखिए सुबह से हम देख सकते हैं जो दर्शक इस मैच के आनंद लेते हुए पूरी तरह से, और कल पहले दिन का जब खेल समाप्त हुआ और खंबलपड़ा जैसे टीम को शिकस्त देने के साथ उम्भरली टीम फाइनल तक पहुंचा, और आज दातुली टीम देखिए नीलजे जैसे ताकतवर टीम को शिकस्त दिया। तो एक तरफ हम देखेंगे गेंदबाजी, दूसरी तरफ देख रहे हैं बल्लेबाजी। उम्भरली टीम की बल्लेबाजी ताकत और दातुली टीम की गेंदबाजी ताकत, और फिर भी देखिए यहाँ पर ताबड़तोड़ बल्लेबाजी, क्या कमाल की बल्लेबाजी। और इस बार उठाकर खेलने का कोशिश, हवा में गेंद को समेत दोनों फील्डर के बीच में, और दोनों को मौका यहाँ पर मिला रोकने का, लेकिन तब तक दोनों बल्लेबाज आसानी के साथ 2 रन हासिल करते हुए। कहते हैं ना मोबाइल से क्या बात चलेगा जब तक मुलाकात ना हो, तो उसी तरह से सिंगल डबल से क्या काम चलेगा जब तक चौके छक्के ना हो। तर सूचना बघा येते ड्रिंक्स ब्रेक वगैरे होणार नाहीये, 5 वर्ष आपण मॅच खेळतोय, तर ड्रिंक्स ब्रेक वगैरे होणार नाहीये, दोन्ही टीम याची दखल घ्यावी। चलिए हंसिका मात्रे साहब देखिए जयेंद्र के लिए हर विकेट के लिए 500 रुपया का इनाम रखते हुए, देवेंद्र गेंदबाज हैं उनके लिए 500 रुपया। तो यहाँ पर देखिए डॉट गेंद भी है पर विकेट का बराबर ही माना जाएगा। राहुल सर 5 ओवर के मुकाबला में अगर एक डॉट गेंद निकलता है तो डॉट गेंद एक कैंसर बीमारी के जैसे मारता है कम, डराता है ज़्यादा, और ये देखिए डर पैदा कर रहा है धीरे धीरे, लेकिन इस बार काफ़ी बाहर था। वाइड का इजाफा एक्स्ट्रा के रूप में 1 रन आता हुआ। और अभी तक मैं बात करूंगा यहाँ पर दातुली टीम ने कुछ समय के लिए बांध कर रखे हैं बल्लेबाज को, भला ही बल्लेबाज यहाँ पर आक्रामक बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन उसके बावजूद भी वापसी दिखाने की ताकत रख रहे हैं। गेंदबाजी की बात करेंगे, तीसरा ओवर देवेंद्र फिर से एक बार तैयार, और इस बार उठाकर खेला, हवा में गेंद फील्डर गेंद के नीचे, और देवेंद्र देखिए बता रहे हैं भाई उजाला मिल सके दातुली टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला, और अपने टीम को जीत दिलाने के लिए अपना सब कुछ लुटा दूंगा। हेलो, तो यहाँ पर देखिए विकेट्स गिरता हुआ और लगातार विकेट्स गिरता है तो मुश्किल बनेगा फिर, और नए बल्लेबाज मैदान के ऊपर देखिए प्रेमनाथ, देखते हैं अपने गेंद से कितनी बड़ी प्रेम रखते हैं और अपना इनिंग से, लेकिन इस बार स्ट्राइक पर होंगे बल्लेबाज राजकुमार। नाम तो बड़ा बेहतर है, लेकिन काम भी यहाँ पर साफ सुथरा करता हुआ और कमाल की यहाँ पर चौके आता हुआ। डीजे चलिए यहाँ पर राजकुमार के बल्ले से निकला चौका, और फिर से गेंदबाज तैयार, और इस बार कदमों का इस्तेमाल, कवर के फील्डर को यहाँ पर बीट किया, और पहला रन, और देखते देखते दूसरा रन। राहुल सर कहते हैं ना कामयाबी की दरवाजा उन्हीं के लिए खुलते हैं जो उन्हें खटखटाने की ताकत रखते हैं। तो यहाँ पर बल्लेबाज देखिए भला यहाँ पर 3 विकेट गिरा, लेकिन उसके बावजूद भी नीचे आकर राजकुमार और उनके साथ प्रेमनाथ, अभी तक प्रेमनाथ बात करेंगे साझेदारी बना रहे हैं, लेकिन उनके बल्ले से कोई रन नहीं, और जब तक राजकुमार मैदान के ऊपर हैं मेरे हिसाब से प्रेमनाथ ज़्यादा कोशिश ही करेंगे नहीं शायद यहाँ से।
ये चलिए लेट कॉट खेला यहाँ पर गली के रीजन पर गेंद निकलता हुआ पहला रन लिया आसानी के साथ और देखते देखते दूसरा रन। चलिए डीजे थोड़ी सी आवाज बढ़ाइए, अंतिम मैच है और इसके साथ देखिए यहाँ पर 3 ओवर का हुआ खेल समाप्त और 3 ओवर के खेल समाप्त होने के साथ साथ 41 रन। तो राहुल सर क्या कहना चाहोगे, कितनी टारगेट है एक फाइनल मैच, उम्बारे टीम जैसे और उनके सामने दातुल टीम। करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे गावदेव उंबाली संघ खेळतोय त्या अनुषंगाने 50-60 प्लस जाण्याचा प्रयत्न करेल या मॅच मध्ये. यस तो चलिए जल्दबाजी कीजिए यहाँ पर और 60 के तरफ अगर स्कोर बनता है तो राहुल सर बता रहे हैं, लेकिन यहाँ पर अंपायर थोड़ी गुजारिश करूंगा जो भी चीज़ होए जल्दी निपटा लें क्योंकि वक्त काफ़ी हो चुका है और इसके साथ साथ सेकेंड इनिंग्स का बल्लेबाजी बाकी है, उसके साथ प्रेजेंटेशन यानी जो इस टूर्नामेंट के मैन ऑफ द मैच सीरीज गेंदबाज बल्लेबाज उसके लिए वक्त मेहमान नवाजी देखिए यहाँ पर मेहमान तशरीफ रखे हैं और राहुल सर तारीफ करना चाहूँगा यहाँ पर ओम साई क्रिकेट क्लब आगाज से ना देखिए काफ़ी तादाद से यहाँ पर मेहमान। मैं हमेशा कहता हूँ दोस्ती रिश्ता वादा ये कोई क्रिकेट या फुटबॉल का खेल नहीं, ज़िंदगी का खेल है। और चलिए यहाँ पर मौका है, चलते हैं एक बार डीजे मास्टर के पास। यहाँ पर और ये देखिए यहाँ पर मैदान के अंदर मैंने पहला ही बताया एक आचवादा आमची राजू दादा। देखिए राजू दादा के लिए अगर इस साल किसी ने ज़्यादा पसीना बहा है तो वो आगा से वो हैं केजूजी मुंडे। कम से कम मैं कहूँगा 2-3 किलो वजन ही हटा दिए, काफ़ी मेहनत। और ये देखिए भाई यहाँ पर अच्छा गेंद था लेकिन लाइन थोड़ा ख़राब था और यही बताया अक्षय के लिए क्या हो रहा है, ज़्यादा आप बाहर गेंदबाजी करोगे तो आपका अतिरिक्त स्विंग आउट स्विंग और उससे देखिए गेंद काफ़ी बाहर के। देखिए इनकी गेंद में गति नहीं है इसलिए ज़्यादा स्विंग मिल रहा है। एक स्पिन हम कह सकते हैं लेग ब्रेक के जैसे करते हैं, अगर गति होता तो फिर स्विंग इतना नहीं मिलता। और इस बार गति दिया, कहते हैं ना ताकत तेरा टाइमिंग मेरा, कमाल का छक्का। चलिए यहाँ पर प्रेमनाथ क्या कमाल का इनिंग्स खेलते हैं, बता रहे हैं भाई पिछला साल जो कुछ हुआ उसका कोई गम नहीं, अब जो करेंगे वो एबी डिविलियर से कम नहीं। कमाल की बल्लेबाजी 360 बल्लेबाजी यहाँ पर और अच्छे देखिए जैसे गेंदबाज को निशानी बनाते हुए। ओहो ये देखिए फुल लेन का गेंद दे दिया भाई, कोई फील्डर नहीं और फील्डर ने देखिए काफी एफर्ट दिखाया लेकिन गेंद चौके के लिए। आई गावदेवी गावाची माऊली, आई गावदेवी गावाची माऊली। धन्यवाद डीजे। चलिए इसके साथ अर्धशतक यानी 52 के ऊपर टोटल्स बनता हुआ और ये देखिए चौथा ओवर की बात करेंगे। अभी भी यहाँ से 4 गेंद, अभी भी 4 गेंद बचा हुआ है। तो राहुल सर आप बता रहे 60 के करीब, मैं तो कहूँगा 70 के ऊपर चला जाएगा टोटल अगर ऐसे बल्लेबाजी होता है। अच्छी वापसी कमबैक करते हुए यहाँ से अक्षय की बात करेंगे ना, वो बता रहे हैं हमें सपनों में दिल लगाने की आदत ना रहा और लगातार चौके छक्के की आदत ना रहा।
और ये गेंदबाज भी काफ़ी कुछ सीख चुका है और मेहनत करना होगा भाई, आपको मुकाबले में वापसी करनी है। जैसे कहते हैं ना, मेहनत से किस्मत का जंजीर पिघल जाता है, अगर हौसला बुलंद हो तो फिर तकदीर बदल जाता है। और इस बार भी देखिए लाइन खराब था और शॉर्ट लेग के फील्डर को बीट किया, गेंद फाइन लेग सीमा रेखा के बाहर प्रेमनाथ के बल्ले से निकलता हुआ और एक बेमिसाल चौका। चलिए यहाँ पर राहुल सर, दर्शक सोच रहे होंगे ये उम्बाले टीम कहाँ से सेट होकर आए, ये पल्ले के मैदान से सेट होकर आए हैं, वहां से सेट होकर आए हैं और यहाँ दिखा रहे हैं करिश्मा। और अक्षय देखिए ऐसा नहीं, वो भी बड़ा बंदा मेहनत कर रहा है भाई, लेकिन अच्छी बल्लेबाजी हो तो फिर गेंदबाज को भी कभी कभी घुटना टिकना पड़ता है। और प्रेमनाथ देखिए अभी तक 1 छक्के 2 चौके से 14 के ऊपर, खुद का टोटल से टीम का टोटल बात करेंगे 56 56 के ऊपर। और इस ओवर की देखिए आखिरी गेंद और इस बार अच्छी वापसी, कहते हैं ना कर भला तो हो भला। और 4 ओवर का खेल समाप्त, 4 ओवर के खेल समाप्त होने के साथ टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा है 57। लॉस ऑफ विकेट की बात करेंगे तो यहाँ पर 3 यानी 3 बल्लेबाज शुरुआत में आउट हुए और उसके साथ साथ इस इनिंग को राजकुमार और प्रेमनाथ क्या कमाल के संभालते हुए देखते हैं। अभी भी 6 गेंद बचा हुआ है और इस 6 गेंद के ऊपर कितना रन बनाएंगे या कितना रन बचाएंगे। डीजे राजेशाही बनता डोक्यात, राजू पाटील आला नावात, राजेशाही बनता डोक्यात। एका वादा आमचे राजू दादा, कहते हैं ना जुई हो या चंपा हो, रजनी हो या बेला हो, हर फूल की खुशबू में राजू दादा, राजू दादा। तो नए गेंदबाज रोहन, नए गेंदबाज। और ये देखिए भाई गिली गिली चंपा, खुश सोई रंबा, गेंद गया लंबा, ठोक डीजे। शिवरायांचा मावला भला, जनतेला हा नेता लाभला, सर्वांची साथ आहे त्याला, म्हणून दादा नावाला आला. आहे मनानं साधा, अशी दादाची यादा, एकच वादा, आमचा राजू दादा. दीदी यहाँ पर दादा से तो जो वादा किए थे उन्होंने तो वादा पूरा किए, लेकिन सिद्धार्थुली टीम जो वादा लेकर मैदान के ऊपर उतरे हैं अभी तक नाकामयाब। और ये देखिए इनसाइड आउट, फील्डर पहुंचे और देर से आया, दुरुस्त आता हुआ और प्रेमनाथ का विकेट से यहाँ से गिरता हुआ। चलिए राहुल सर, प्रेमनाथ का इनिंग से देखिए 20 रनों का इनिंग से क्या कमाल का छक्का लगा रहा था भाई ये बंदा, लंबा लंबा छक्का। और करा यहाँ पर प्रेमनाथ जिस तरह से छक्का लगा रहा था, राहुल सर कहते हैं ना इंसान जब चुईगम चुबाते हैं ना तो पेड़ भी सोचता होगा क्या चुबा रहा है, नीचे नहीं आ रहा है। तो मैदान के ऊपर देखिए देवेंद्र, इनके पास तो ताकत का कुछ भी नहीं कमी रहेगा। जयेश पाटिल जी की तरफ से देखिए देवा के लिए हर छक्के के लिए 500 रुपये का इनाम, लेकिन जब ऑन द स्ट्राइक पहुंचेंगी, लेकिन इस बार चौके भी लगाते हैं तो चलिए उनके पास तो ताकत है, चौका क्या छक्का क्या 8-10 मार देंगे। लेकिन इस गेंद देखिए यहाँ से कितना बचा हुआ है, 3 गेंद, क्या देवा ऑन द स्ट्राइक देखने को मिलेंगे। और यहाँ देखिए भाई दूसरा बंदा बता रहे हैं हम भी किसी से कम नहीं, और एक निकला यहाँ पर दे दनादन चौका। चलिए टीम का टोटल जाकर पहुंच गया यहाँ से 67, तो 70 के करीब धीरे धीरे पहुंचता हुआ। और क्या बल्लेबाजी देखने को मिलता हुआ, ऐसा लग रहा है राहुल सर जैसे हाईलाइट देखने को मिल रहा है। ओहो, इस बार देखिए फील्डर हैं लेकिन मौका नहीं देखने का मौका उन्हें, लेकिन जो दर्शक हैं वहां फील्डर बनते हुए कमाल का छक्का।
क्या कमाल की बल्लेबाजी यहाँ पर राजकुमार से, और ये बंदा यहाँ पर देखिए आउटस्टैंडिंग इनिंग्स खेलते हुए उभर की, और यहाँ पर भी देखिए घुटना टेक तमाशा देख लेकिन से देवा। चलिए यहाँ पर एक रन तो आया लेकिन दूसरे के लिए कोशिश था, 2 रन नहीं बना, लेकिन इसके साथ टीम का टोटल देखिए चलिए 74 रन। सन्माननीय अनुराग शेट्टी संते देखील साहेबांचं शुभ आगमन झालं आहे. त्यांना देखील विनंती की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तो चलिए राहुल सर बात करेंगे. यहाँ पर 74 रन बना है, 75 रनों का टारगेट से, और ये टारगेट इतना बड़ा भी नहीं माना जाएगा और इतना छोटा भी नहीं माना जाएगा. देखिए बड़ी पटाखे की आतिशबाजी यहाँ होगी, बड़े बड़े हस्ती तशरीफ रखेंगे. पांडुरंग सेठ संते साहब भी यहाँ पर तशरीफ रखते हुए इस मैदान के अंदर, तहे दिल से उनका भी स्वागत है. और कहते हैं ना, हर जंगल में चंदन नहीं होता है, हर शहर में ऐसे इंसान नहीं होते हैं जिन्होंने अपने उसार घर के लिए खूबसूरत मैदान बना कर दिए, और उस मैदान के ऊपर दूसरा साल आज कल से ये टूर्नामेंट देखने को मिलेगा. और इसलिए कहा कि महाराष्ट्र में अगर आज ये टेनिस क्रिकेट जिंदा है ना, इससे हस्तियाँ हैं. और इसके साथ साथ देखते हैं 75 रनों का टारगेट से, तो चलते हैं 75 रनों की टारगेट से कैसे हासिल होगा या मुश्किल बनेगा, ये सब सुनने के लिए चलेंगे राहुल सर के पास. और राहुल सर यहाँ से एक आध बल्लेबाज को मोहरा बनना होगा, सर पे कफन बांधकर बल्लेबाजी करना होगा. चलिए पांडुरंग सेठ संते साहब, जिन इंसान का हम जिक्र कर रहे थे, ऐसा नहीं थाने पे नहीं, रायगढ़ पर लेकर महाराष्ट्र में कहीं भी हम रहते हैं उनकी जिक्र चर्चा करते हैं, क्योंकि लाखों की पैसा उन्होंने लगा दी उसार घर मैदान बनाने के लिए. इसलिए कहते ना, इंसान को ज़रूरी नहीं 100 साल जिंदा रहना है अपने नाम 100 साल रखने के लिए. एक दिन ऐसे काम कर लो, इंसान आपको सालों साल याद करते रहेंगे. तो उसार घर का मैदान के ऊपर जब तक बच्चा बच्चा खेलता रहेगा, पांडुरंग संते साहब का नाम लेता रहेगा. क्या बात है राहुल सर. इसलिए टेनिस क्रिकेट देखिए आज महाराष्ट्र से लेकर आउट ऑफ कंट्री पहुंचा है. ऐसे हस्ती महाराष्ट्र में हैं जिन्होंने टेनिस क्रिकेट को जिंदा. चलिए यहाँ पर बल्लेबाज भेजिए, और हम यहाँ से वक्त नहीं लेंगे ज़्यादा, चलेंगे राहुल सर के पास. यहाँ पर 75 रनों का है टारगेट से, एक बड़ा टारगेट से आंद्रे रसेल का इनिंग्स खेलना होगा, क्रिस गेल का इनिंग्स खेलना होगा. तो कौन सा बल्लेबाज यहाँ खेलेगा, ये सब सुनने के लिए चलते हैं राहुल सर के पास. और मैं यहाँ से लेता हुआ अलविदा, क्योंकि इस टूर्नामेंट के लिए केजू मुंडे जी आपका भी तहे दिल से शुक्रिया. ओम साई आगाशेन आपका भी तहे दिल से स्वागत है. तो चलिए जहेश जी पाटिल साहब, उनसे गुजारिश करते हैं सोनारपड़ा आइए तशरीफ रखिए हमारी इस मंच के ऊपर. देखिए कितनी मेहमानों का ध्यान रखा जा रहा है. राहुल जी इसलिए कहते हैं ना, दोस्ती रिश्ता वादा, ये कोई क्रिकेट या फुटबॉल का खेल नहीं, जिंदगी का खेल है. तो चलते हैं राहुल जी के पास, और जहेश जी पाटिल साहब को फिर से एक बार गुजारिश करना चाहेंगे, आइए तशरीफ रखिए. थँक्यू सो मच बाबूसा. चांगलं क्रिकेट आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. या मॅचमध्ये चांगला क्रिकेट खेळावा लागेल. शनमाना क्रिकेट संघ दातिवली या टीमला या मॅचमध्ये पहिला बॉल, मतलब पहिलाच बॉल पुन्हा फेकावा लागेल. व्हाईट बॉल, रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करावा असं म्हटलं जातं. आता इथनं आता चांगला क्रिकेट दाखवावा लागेल, कारण का या मॅचमध्ये संघर्ष तर मोठा आहे. विजयाचा रस्ता आता मात्र इथनं निर्माण करावा लागेल. बाकूला जाऊन कट करतात, फटका तर चांगला आहे, 100% कमिटमेंट. क्या बात आहे, वडे कॅच मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण राजकुमारच्या माध्यमातून. बिग विकेट निवृत्ती मात्रे मैदानाच्या बाहेर. शिवरायांचा मावला भला, जनतेला हा नेता लाभला, सरळची साथ है त्याला, म्हणून हा गाव नावाला आला.
बाद झाला आहे. मोतीराम दळवी यांना देखील विनंती की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. मान्यवर आपण बघतो खूप मोठ्या संख्येने आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मोतीराम दळवी यांना देखील विनंती की आपण देखील व्यासपीठावरती यावं. चांगला क्रिकेट आणि बघतो आपण राजकुमार पाटील या दरम्यान स्वतःला पूर्णपणे झोकून देतात. अस्तित्वाची लढत आहे. आपल्या गावासाठी आपले गावकरी आले आहेत. त्यांचं मनोरंजन झालं पाहिजे आहे. त्यांना मात्र इथनं आनंद नक्कीच साजरा करण्यासाठी आपल्याला मात्र ही स्पर्धा जिंकायची आहे. त्यासाठी प्रत्येकी ग्रामीणचा खेळाडू 100% कमिटमेंट देतोय. आज बघतो आपण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट आज ग्रामीणचं क्रिकेट खूप वर्ष पातळीवरती गेलं आहे आणि असेच आपण बघतोय नामवंत खेळाडू चांगला क्रिकेट दाखवतात. मात्र दिशा देण्याचा प्रयत्न फटका तर हवेत आहे. खेळाडू आहे झेल तिथं पकडला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. बासमन आउट. परतावा लागेल जयेश म्हात्रेला. चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत असताना गावदेवी क्रिकेट संघ उंबारली सचिन बोरच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजी. राजेशाही बनता डोक्यात राजू पाटील आला नवस राजेशाही बनता डोक्यात राजू पाटील आला नवस देशाच्या गावागावात एकच वादा आमचा राजू दादा. अप्रतिम संगीत एक स्वदामचा राजू दादा आमदार चषक 2019 ओमसाई क्रिकेट संघ आगासनांच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातील साकारलेली अप्रतिम अशी टुर्नामेंट आणि हॅट्रिक बॉल सचिन भोईर. हा नक्कीच नाव खूप महत्वाचं आहे गावदेवी उंबारली टीमसाठी. या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल सचिन भोईरला. इथं मात्र एक धाव मिळतीय आणि एकूण संघाची धावसंख्या 2 धावा स्कोर कार्डवरती. पाच मिनिटाच्या नंतर आपले प्रमुख मान्यवर देखील आपल्या व्यासपीठावरती नक्कीच विराजमान होणार आहेत. व्हाईट बॉल इथनं या दरम्यान अवांतर धाव येत असताना आपल्याच विभागातील कार्यकुशल कार्यसम्राट दमदार आमदार राजूदादा पाटील यांचा शुभ आगमन होणार आहे. मात्र यावेळेस हुकच्या माध्यमातून फटका तर चांगले खेळलेत विशाल मडवे. धावा देखील नक्की चांगल्या मिळतील. अंपायरचा इशारा देखील आमच्यापर्यंत येत असताना हा चौकार. थँक्यू डीजे. शॉट तर चांगले खेळले. या दरम्यान सचिन बुरचा षटक आहे. दोन्ही कॅप्टन आमने सामने. आताचा चेंडू या दरम्यान संभ्रमात पाडले गेला आहे मैदानाच्या आतमध्ये. विशाल मडवीला याच्या अगोदरचा बॉल नक्कीचा कुटप्पा झाला. हुकच्या माध्यमातून खेळले आणि आता मात्र चेंडू यष्टांच्या वरून जातोय. पुन्हा एकदा मात्र कमबॅक करत असताना चांगला कॉन्टॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने कॅप्टन सचिन भोईर तर दुसऱ्या बाजूने कॅप्टन विशाल मडवी या मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेटने फटका हवेत आहे. उंच गेला चेंडू खूपच उंच. खेळाडू झेलच्या खाली. विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. परतावा लागेल इथनं विशाल मडवीला मैदानाच्या बाहेर. अजून एक लागणारा मोठा झटका टीम जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली या संघाला. फलंदाज बाद. भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल. भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल. आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल. ठरलोय देवेंद्र पाटीलसाठी. मात्र स्ट्रायकरला देवेंद्र पाटील नाही आहेत. स्ट्रायकरला आता मात्र जात आहेत ह्यावेळेस अनिकेत. चांगली गोलंदाजी. 3 विकेट या पहिल्याच ओव्हरमध्ये सचिन भोईरच्या माध्यमातून. चांगला खेळ आपल्याला मात्र पाहायला मिळतोय टीम उंबारलीच्या माध्यमातून.
ओव्हर द विकेटने या दरम्यान चेंडू डीप मध्ये येतोय, कव्हरला बीट करून जाणार आहे चेंडू सीमा पार. 4 धावा. तर आपण मॅच आपण नक्कीच 2 मिनिटांसाठी थांबवतोय. 2 मिनिटांसाठी नक्कीच मॅच मात्र थांबणार आहे, कारण का ज्या मान्यवरांची ज्या व्यक्तीच्या नावाने बघतो आपण सामना सुरू करायचा. चला मॅच आपण स्टार्ट करूया. स्ट्रायकिंगला दरम्यान आहेत यावेळेस वाईट बॉल आहे. देवेंद्रसाठी पारितोषिक देखील आहे आणि या मॅचमध्ये चांगलं क्रिकेट देखील खेळावं लागेल. 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील. ओव्हर द विकेटने यावेळेस पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. वाईट बॉल. दुसरा चेंडू सातत्याने खराब फेकत असताना प्रेम भोईर. चांगला क्रिकेट टीम उंबालेच्या माध्यमातून आपण काल देखील बघितलं आणि आजच्या दिवसामध्ये जयनिर्माण क्रिकेट संघ दातिवली या संघाने नक्कीच चांगल्या प्रकारचा क्रिकेट दाखवला. आज देखील ग्रामीणचे 8 संघ खेळले या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट अकूट टप्पाचा बॉल फटका तर चांगले खेळलेत. देवेंद्रच्या बॅटमधून आक्रमणाला सुरुवात. दमदार आमदार षटकार. मध्ये यावेळेस आउटसाइड एज लागते. चेंडू मात्र जातो शॉर्ट टर्मॅनच्या दिशेने. चुका होत असताना आणि इथनं चेंडू या दरम्यान थांबवण्याचा प्रयत्न तर आहे. दरम्यानच्या या 3 धावा तर मिळतील देवेंद्रला आणि अनिकेतला. या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या या दरम्यान 3 ने जाती आहे पुढं. एकूण संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस 22 धावा स्कोर कार्डमध्ये. टार्गेट मात्र खूप मोठा आहे. लक्षाचा नक्कीच खूप मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे आणि इथनं चांगला क्रिकेट देखील खेळावं लागेल. टीम दातुलीला बागफुटला जाऊन कट करतात. फटका चांगला आहे. वीरेंद्र सेवाग स्टाईलने धावा देखील नक्कीच चांगला मिळतील. अनिकेतच्या बॅटमधून येणारा हा चौकार. दरम्यान चांगलं क्रिकेट आपल्याला मात्र इथं पाहायला मिळतोय आणि चांगला क्रिकेट खेळावाच लागेल. ज्या मॅचमध्ये सामना जिंकायचा असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल. समोर खेळतात मागतो बॉलर. फटका तर चांगला आहे. जवळपास खेळाडू कोणच नाही. दूरवरचा अंतर कापून श्याम येथील. आउटफील्ड स्लो असल्या कारणाने या दरम्यान चेंडू देखील यावेळेस थांबतोय. चेंडू मात्र ज्या वेगाने इथपर्यंत आला होता त्या वेगाने मात्र पूर्णपर्यंत सीमारेषेपर्यंत येत नाहीये. दरम्यानच्या 2 धावा इथनं मिळतील
आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 2ने जाते पुढे. एकूण 28 रन, 28 धावा आपल्याला मात्र स्कोर करण्यामध्ये पाहायला भेटतात. एक चांगला क्रिकेट आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला भेटलं. आमदार चषकाच्या माध्यमातून ओमसाई क्रिकेट संघ आगासन यांच्या माध्यमातून आमदार चषक. यावेळेस पुन्हा एकदा फटका हवेत आहे. खेळाडू झेलच्या खाली, झेल तिथं पकडला जाईल. देवेंद्रला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. माफ करा, अनिकेतला परतावा लागेल. अनिकेत झाला बाद. शिवरायांचा मावला राजेशाही बन ओव्हर द विकेट ना. यावेळेस पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू मात्र समोरच्या दिशेने येतो. शांभूर तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. आता चेंडूची उचलून फेक केली जाईल. दरम्यानची इथनं यावेळेस एकदा अजून मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 1ने जाते पुढे. षटक क्रमांक या दरम्यान दुसरं कंप्लीट झालं आहे. एकूण 29 धावा स्कोर करवरती. अजून या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 46 धावेची गरज आहे. नक्कीच टी व्ही स्क्रीनवरती तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. GTCच्या माध्यमातून स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. आमच्यासोबत आमचे ऑफिशियल तेजस भोईर आणि कंपनी पूर्णच्या पूर्ण नक्कीच GTCचे ऑफिशियल जे आहेत ते सर्व नक्कीच आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन, ऑफिशियल ऑपरेटर सर्वचे सर्व सज्ज आहेत. त्यांच्या माध्यमातून नक्कीच अचूक अशी आपण माहिती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर कल्याण डोंबिवलीचे आपण बघतो अप्रतिम असं व्यक्तिमत्व आणि आमच्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन समितीचे लाडके नक्कीच अध्यक्ष सन्माननीय विनोददादा पाटील दादांचं नक्कीच शुभ आगमन झालं आहे. अप्रतिम असं नक्कीच व्यक्तिमत्व आहे
आणि नक्कीच कल्याण डोंबिवलीचा क्रिकेटचा जर दर्जा जो नक्कीच पुढे गेला आहे, नक्कीच डेव्हलप झाला आहे क्रिकेट, त्याच्या मागे नक्कीच हातभार आहे आमच्या नक्कीच सर्वांचे लाडके विनोददादा पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आणि चांगला क्रिकेट या आमदार चषकाच्या माध्यमातून त्यांना देखील मात्र ही शेवटच्या अंतिम मेगा फायनलची मॅच इथनं पाहायला मिळेल. दादांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना उंबारली विरुद्ध हनुमान क्रिकेट संघ दातिवली या दोन टीममध्ये हा सामना आहे. या मॅचमध्ये चांगला क्रिकेट दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न आहे. 29 धावा 2 षटकाच्या अखेरीस बनवल्या गेल्या आहेत. अजून या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 46 धावा या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी बनवायचा आहेत. तर नक्कीच सन्मान्य आमच्या व्यासपीठावरती मान्यवर देखील उपस्थित आहेत. आमचे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय विनोददादा पाटील, त्याच्यानंतर काही मान्यवर देखील उपस्थित आहेत. मोतीरामजी भगत दिवा मुंबई विभागातील समाजसेवक आहेत. तर मॅच आपण लगेच स्टार्ट देखील करूया. चला मॅच आपण लगेच स्टार्ट मात्र करूया. त्याच्यानंतर सोनारपाडा गावचे सन्माननीय जयेश शेटपाडे यांचं देखील शुभ आगमन झालं आहे. त्याच्यानंतर उसरगावचे नक्कीच समाजसेवक सन्माननीय पांडुरंग शेठ संते यांचं देखील शुभ आगमन झालं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर आपण लगेच असं मॅच देखील सुरू करतोय. मैदानामध्ये एक चांगला क्रिकेट आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या नक्कीच भेटीसाठी येते. अंतिम मॅच दमदार आमदार चषक 2019 पर्व नक्कीच आपण एन्जॉय करतो. ओमसाई क्रिकेट संघ अगासन यांच्या माध्यमातून ही अप्रतिम अशी टुर्नामेंट ओव्हर द विकेटने बागफुडला जाऊन कट करतायत. फटका तर चांगले खेळले, धावा देखील नक्कीच चांगल्या मिळतील. मॅच अजूनही संपली नाहीये. मॅच तर आता मात्र खरी इथनं चालू झाली आहे. पहिल्याच बॉल वरती येतोय हा क्लासिकल चौकार. सन्माननीय काशीनाथ दादा पाटील दादांचं देखील शुभ आगमन झालं आहे. अप्रतिम असं व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती आमचे काटे गावचे काशीनाथ दादा पाटील यांचं शुभ आगमन. यावेळेस फटका उंच गेला आहे, उंच उंच खूपच उंच. सचिन भोईर आहेत, तिथे मात्र चूक होणार नाहीये. परतावा लागेल इथनं मात्र मैदानाच्या बाहेर. देवेंद्रला खूप चांगला जैन तिथं फिनिश केला. विकेटचं बदन खेळाडू बाद. प्रतिम संगीत या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण ऐकला. विकास बदामचा राजू दादा आणि दमदार आमदार चषक आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने या दरम्यान पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका अक्षरच्या माध्यमातून मात्र उंबारलीचा आपण बघतोय. दरम्यान सोमनाथ भोईर उंबारलीचा हा मलिंगा षटक फेकतोय. कारण का चांगली गोलंदाजी काल देखील सोमनाथ भोईरने या स्पर्धेच्या माध्यमातून केली आणि आज देखील चांगलं क्रिकेट दाखवत असताना आपल्या टीमसाठी या मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम अशी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्याला 2 दिवस पाहायला भेटली. खूप चांगल्या प्रकारचं डिसिजन, खूप चांगल्या प्रकारची नक्कीच मॅनेजमेंट कमिटी आमची, सर्वांचं सहकार्य. आउटसाइड एज लागतीये. अजून एक विकेट इथनं कॅरी केलं जातोय. चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवत असताना गावदेवी उंबारली टीम या देखील मेगा फायनलच्या मॅचमध्ये फलंदाज बाद.
चांगलं संगीत DJ मास्टरच्या माध्यमातून DJ राज आणि इथं चांगला क्रिकेट गावदेवी उंबाली टीमच्या माध्यमातून आदर्श क्रिकेट संघ पडले गावच्या देखील मैदानावरती मेगा फायनलसाठी क्वालिफाय झाला आहे आणि कालच्या दिवसामध्ये इथे मेगा फायनलमध्ये नक्कीच क्वालिफाय झाला होता आणि आता इथं मेगा फायनल खेळण्यासाठी इथं सज्ज झाला आहे. फटका तर चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट झालं असतं तर मग पुढे काय. इथं नक्कीच रिक्स आता मात्र घ्यावी लागेल जयनुमान क्रिकेट संघ दादोली टीमला, कारण का पहिल्याच इनिंगमध्ये 74 धावा बनवल्या गेल्या. चांगली बॅटिंग राजकुमारच्या माध्यमातून, कुमारच्या माध्यमातून, प्रेमनाथच्या माध्यमातून झाली आणि आता मात्र इथनं अक्षयला चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवावं लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी चांगला क्रिकेट खेळावं लागेल जयनुमान क्रिकेट संघ दातिवली या टीमला. ओव्हर द विकेट ना या दरम्यान समोरच्या दिशेने खेळतात. फटका तर चांगला आहे, खेळाडू देखील आहे चांबोईर, प्रयत्न खूप चांगला केला, मात्र चेंडू त्यांना बीट करून जाईल सीमा पार चौकार. शिवरायांचा मावला भला जनतेला हा नेता लाभला सरांची साथ हाय त्याला म्हणून माझा नवाला संख्या झाली आहे 39. एकूण जर बघितलं गेलं तर टार्गेट तर खूप मोठं आहे या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी 75 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. अजून या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 12 चेंडू 36 धावा प्रेम बनवायच्या आहेत. 12 चेंडूमध्ये 36 धावा या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. प्रेम भोईरवरती नक्कीच हा षटक मात्र इथनं सोपवला आहे. मॅच मध्ये अजूनही संपली नाहीये. मॅचमध्ये इथनं शिरकाव करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. मध्ये इथनं अक्षय मातेला चांगल्या प्रकारचा क्रिकेट दाखवावा लागेल. मनोज देखील चांगली बॅटिंग करतो, मध्ये इथनं मनोज बघूया कुठपर्यंत साथ देतोय अक्षय मातेला या मॅचमध्ये. शेवटची अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते अहमदाबाद चषकाची मेगा फायनलची मॅच. खूप सारे मान्यवर आपल्या व्यासपीठावरती नक्कीच उपस्थित आहेत. तर मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन समितीचे अध्यक्ष सन्माननीय विनोददादा पाटील आणि रतनबा ट्रॉफीचे लाडके आयोजक. आगामी काळामध्ये नक्कीच महाराष्ट्रातील नंबर 1 स्पर्धा आपल्या बेटीसाठी आगामी काळामध्ये नक्कीच येणार आहे. 23 जानेवारीला मात्र त्या स्पर्धेची सुरुवात होईल. अप्रतिम अशी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सातत्याने वर्षभर त्या स्पर्धेची वाट बघितली जाते. या वेळचा पहिलाच बॉल आउटसाइड एज जिथनं मात्र लागत असताना अजून एक विकेट कॅरी केला जातो. 7 मात्र लाभत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. अक्षय मात्रला कोणाचीही मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेट कॅरी केला जातो. फलंदाज बाद. सातत्याने इथनं विकेट टेकिंग गोलंदाजी चांगलं क्रिकेट अजूनही मात्र या मॅचमध्ये बनवायचे आहेत. 36 चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडूमध्ये 36 धावा या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी बनवायचा आहेत. ओव्हर द विकेटने या दरम्यान फुल टॉस आहे, मात्र स्ट्राईकला रोटेट करत असताना समजदारीचं क्रिकेट मी तर म्हणेल, कारण का इथनं रिस्क घेत नाही. या अक्षय मात्र स्ट्राईक नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे, त्याला मात्र स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे. एक चांगला खेळाडू तो देखील आहे. मात्र इथनं अक्षय मात्रेला स्ट्राईक आल्याच्यानंतर बघूया अक्षय मात्रे या मॅचमध्ये कशा प्रकारची बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. ओव्हर द विकेटने फटका तर चांगला आहे, चेंडू उंच गेलाय, खूपच उंच. खेळाडू आहेत तिथे मात्र चूक होणार नाहीये. सचिन भोईर असल्याच्या कारणाने मात्र इथनं मिस्टेक होणार नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. परतावा लागेल अक्षय मात्रेला. फलंदाज बाद. राजू पाटील आला नावात केशरच्या गावागावात एकच वादा राजू दादा एकच वादा राजू दादा एकच वादा राजू दादा एकच वादा राजू दादा. चांगल्या प्रकारचं इथं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 100% कमिटमेंट काय असते याचं प्रत्यक्ष उदाहरण तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. टीम उंबारलीची बॅटिंग, टीम उंबारलीचं क्षेत्ररक्षण, त्यांची गोलंदाजी, प्रत्येकी फॉर्मॅटमध्ये प्रत्येकी खेळाडू 100% कमिटमेंट देतो. जेव्हा जेव्हा गरज येते तेव्हा तेव्हा नक्की चांगला क्रिकेट दाखवणं. आणि या सीझनला सुरुवात तर दमदार केली आहे. टीम उंबारलीने चेंज ऑफ पेस गतीमध्ये मिश्रण केलं, त्याच्यावरती
दरम्यानची फक्त इथं एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं या संघाची धावसंख्या 1ने जाते पुढे. 41 धावा स्कोर कार्डवरती येत. तर 42 धावा स्कोर कार्डवरती येत आहेत. ओव्हर द विकेट ना प्रेम भोईर. रोहनच्या बॅटमधून फटका तर चांगला आहे, धावा देखील नक्कीच चांगल्या मिळतील. अकोट टप्पाचा बॉल जसा आला त्याच्यावरती प्रति हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. रोहनच्या बॅटमधून पहिला ब्लास्ट षटकार. तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. अकोट टप्पाचा बॉल आल्याच्या नंतर त्याच्यावरती आक्रमण. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम. खरं का चांगला चेंडू इथं लगेचच फेकत असताना गोलंदाज प्रेम भोईर आणि अशा प्रकारे 4 षटकांचा मात्र निर्णायक खेळ संपला आहे आणि 4 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या 49 धावा स्कोर कार्डवरती. थँक्यू डीजे. तर समीकरण शिल्लक आहे शेवटचे 6 चेंडूने जिंकण्यासाठी 26 धावा. श्याम भोईरचा अंतिम षटक. स्ट्राईक अँड रन आहे. आक्रमणच मात्र करावा लागेल. पहिला बॉल पहिला चेंडू तर मात्र चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅटचा अजिबात कोणताही संपर्क येत नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी श्याम भोईरच्या माध्यमातून. काल देखील चांगलं षटक 6 बॉलमध्ये 14 बनवायचे असताना चांगली गोलंदाजी केली. चांगलं क्रिकेट दाखवलं श्याम भोईरने. राऊंड विकेट पुढचा बॉल. यावेळीचा तर मात्र फटका चांगला आहे, धावा देखील नक्कीच चांगल्या मिळतील. रोहनने आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. विकेट षटकार. या दरम्यान षटकार येतोय रोहनच्या पाठमधून. अशाच प्रकारची बॅटिंग यत्न करावी लागेल. आउटसाइड एज आहे. चेंडू मात्र या दरम्यान जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. इथनं मात्र सिंगल मिळतीये आणि सिंगलने संघाची धावसंख्या या दरम्यान 1ने जाते पुढे. अब तक 56 धावा स्कोर कार्डवरती. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 19 धावा अजूनही मात्र या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. टीम जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली या टीमला. राऊंड विकेटने ऑन साईडला सुरात विकेट. खूप चांगल्या प्रकारची इथं आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. चेंडू सरळ जाईल डीप स्कोर लेगच्या दिशेने. दमदार आमदार षटकार. दोन चेंडू 13 धावेची गरज आहे. कंपल्सरी विकेट जास्त नक्कीच असल्या कारणाने कंपल्सरी धावा बनाव्या लागतील. राऊंड विकेटने मात्र इथनं मास्ट मी इथं म्हणेल. दरम्यान येथे उंबारलीच्या बाजूने चांगलं क्रिकेट उंबरली टीमने काल देखील या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवलं. पराभूत झाला म्हणून प्रयत्न सोडणारा आयुष्यात कधी यशस्वी होत नाहीये. मात्र पराभवात जे यश मिळतं त्याचा आनंद वेगळाच असतो. मात्र इथनं पराभव जरी झाला असेल तरी देखील संघर्ष तर चांगला केला या मॅचमध्ये जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली टीमने. आणि अशा प्रकारे मात्र इथनं सामना झाला आहे कंप्लीट. मेगा फायनलची मॅच मात्र जिंकली आहे गावदेवी क्रिकेट संघ.